नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर छान छान लेख कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे छान छान पुस्तकं वाचत राहा आणि ऐकत राहा. आजचं पुस्तक आहे खुसखुशीत भेसळ. लेखक अमोल अंकुलकर आणि त्यातला एक खुसखुशीत चटकदार लेख वास्तुशांती. हे बघा मिस्टर फडके, अगोदर नीट ऐकून घ्या. कॉन्ट्रॅक्टर पिसाळे त्यांना समजावत म्हणाले. तुम्हाला हवं तसं बांधकाम तुमच्या घराचं रिन्युएशन मी करून देतो, पण स्वस्त माल वापरत असाल तर टिकाऊपणाची गॅरंटी मी नाही देऊ शकत. अहो, पण बांधकाम साहित्याच्या किमती केवढ्या वाढल्या आहेत, प्रभाकर फडके छातीवर हात ठेवून म्हणाले. आणि आमच्या कॉलनीतल्या घराच्या रिन्युएशनसाठी इतके पैसे खर्च कोण करणार? हे पहा फडके, क्वालिटी हवी असेल ना तर पैशाकडे पाहू नका. मग काय आम्ही तुमच्या दाढीनं केलेल्या चेहऱ्याकडे पाहायचं की काय? माझी दाढी? पिसाळे गालावरून हात फिरवत म्हणाले. अहो, शहरात माझी 5 ठिकाणी नवीन बांधकामं आणि 7 ठिकाणी रिन्युएशनचं काम चालू आहे. त्यात आणखीन तुमच्या कामाची भर पडली आहे. आम्हाला इथं गाल खाजवायला सवड नाही म्हणून दाढी वाढली आहे, असं म्हणून पिसाळे निघूनही गेले. एकूण विषय असा होता, प्रभाकर फडके यांच्या एक मजली घराच्या नूतनीकरणाचे काम निघाले होते. यामध्ये प्रथम फक्त घरासमोरच्या अंगणातल्या फरशा बदलण्याचं ठरलं होतं. पण फडके यांच्या सौभाग्यवती रोहिणी आणि त्यांचा लाडका भाऊ सुकुमार यांनी जसं या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तसं हे काम वरचेवर वाढतच गेले. अंगणाच्या फरशांबरोबरच घरातल्या 4 खोल्यांच्या फरशा बदलणे, पूर्ण नळ फिटिंग, टॉयलेटमध्ये कमोड बसवणे, पाण्यासाठीच्या टाक्या आणि इतर किरकोळ कामे मिळून तब्बल 5 लाख रुपयाचे काम निघाले. 5 लाख! फडक्यांनी छातीवर हात ठेवताच त्यांचा मेवणा सुकुमार अजागळपणे म्हणाला, नाना, घराचं बांधकाम, त्याचं रिन्युएशन या गोष्टी नेहमीच होत नाहीत. एकदा का घराचं रिन्युएशन झालं की पुढचं रिन्युएशन तुम्हाला बघायलाच नको. काय? फडके रागावले. यात माझ्या भावाच्या बोलण्यातला भाव समजून घ्या हो. सौभाग्यवती रोहिणी फडके कणिक तिंबत परात बाहेरच्या खोलीत घेऊन येत म्हणाल्या. मला सांगा, माझ्या भावाचं यात काय चुकलं? आज तुमचं वय 64 आहे. महिन्यापूर्वी तो तुम्हाला अटॅक घेऊन गेला. पुढचा विचार केलेला चांगला. अगं, पण तो अटॅक नव्हता. शरीरात वात असेल तर दुखते छाती. हे बघा, रोहिणीताई म्हणाल्या, बरं वाईट विचार करायच्या आतच घराचं रूप पालटून टाका, असं जे माझा लाडका भाऊ सुचवतोय त्यात काय चुकलंय? आपली कार्टी काय दिवे लावतील हे काय सांगता येणार आहे? असं काय? दात ओठ खात फडक्यांनी विचारलं. पण लक्षात ठेव, केवळ या घराचंच रिन्युएशन नाही, आणखी एका नव्या घराची वास्तुशांती नाही केली ना तर नाव बदलून टाकीन. असं रागावू नका हो. काडीने दात कोरत फडकेंचा मेवणा ताईला म्हणजे रोहिणीला म्हणाला. तुमचा आणखी एक घर घेण्याचा आणि हे रिन्युएशन करण्याचा आग्रह चांगला आहे, पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? आपले नेहमीचेच पिसाळे साहेब. फडके स्मार्टफोनवर त्यांचा नंबर शोधत म्हणाले. पिसाळे यांची माझी जुनी ओळख आहे. ते शहरातले खूप जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत, मगाशी आले होते. हे ऐकल्यावर मेवणा छदमीपणाने हसत म्हणाला, अहो, बांधकाम करताना तरी माणसं नीट पाहून घ्या. म्हणजे? फडक्यांनी घाबरून विचारलं. का पिसाळे योग्य व्यक्ती नाहीये का? अहो, जरा डोळे उघडे ठेवून वागा जगात. आपली बहीण रोहिणीला हात जाण्याचा इशारा करून मेवणा सुकुमार म्हणाला. पिसाळे हा पैशामुळे पिसाळलेला कॉन्ट्रॅक्टर आहे, पण पैसा जास्त आला की व्हायचं तेच होणार. म्हणजे? फडके यांनी दबक्या आवाजात विचारले. कॉन्ट्रॅक्टर पिसाळे यांच्याबद्दल तुमच्याकडे काही अनसेन्सर्ड माहिती आहे का? मग काय उगीच बोलतोय? सुकुमार कान पकडत म्हणाला. पण चेहऱ्यावरनं तसं काही वाटत नाही. फडके धडधडत्या अंतःकरणाने म्हणाले. असल्या कॉन्ट्रॅक्टरला 5 लाखांचं काम देताय तुम्ही भाऊजी? या सोहळ्यातल्या घराचा पार खिमा करून टाकेल तो. वास्तुशास्त्राचं काही पावित्र्य ठेवाल का नाही? मग आता नवा कॉन्ट्रॅक्टर कुठून आणायचा? हा काय तुमच्या समोर बसलाय? फडक्यांचा मेवणा सुकुमार म्हणाला. फार शोधायची तकतक कशाला? तू? फडक्यांनी डोळे मोठे करून विचारलं. अरे, तू सिव्हिल इंजिनियरची कामं केव्हापासून घ्यायला लागलास? तू तर कसा बसा BA पास झालायस ना?
नेमका हाच त्याचा USP म्हणजे युनिव्हर्सल सेलिंग पॉइंट आहे. फडक्यांची बायको गर्वाने म्हणाली, अहो माझा भाऊ शिक्षणात कच्चा असला तरी हिशोबात अगदी पक्का आहे. अहो भाऊजी, सुकुमार त्यांना समजावत म्हणाला, अहो 4थी पास झालेली माणसं देश चालवतात ती चालतात तुम्हाला, मग BA पदवीधर तुमच्या घरावर मजला नाही चढवू शकत. आपल्या घराच्या रिन्युएशनचं काम माझ्या भावाला जर तुम्ही दिलं तरच मी तुमच्याशी बोलेन, नाहीतर नाही. सौ फडके यांनी दम देताच फडके यांनी ठीक आहे म्हणत मान डोलावली. फडके यांची बायको मौनव्रतात गेली तर ती प्रथम धुणे भांडेवालीला रजेवर पाठवते आणि स्वतः मात्र भगवद्गीता आणि देवी महात्म हे ग्रंथ वाचण्यात गढून जाते. त्या काळात घरातील सगळी कामे श्रीयुत फडके यांनाच करावी लागतात हा त्यांचा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी होताच. झालं. अशा प्रकारे कॉलनीतले फडके यांच्या एक मजली घराच्या नूतनीकरणाचे काम त्यांचा मेहुणा सुकुमार यांच्याकडे देण्याची वेळ फडके यांच्यावर आली. आपल्या भावाला पहिलंच कॉन्ट्रॅक्ट 5 लाखांचं मिळालेलं पाहून रोहिणी फडके यांना प्रचंड गहिवरून आले आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी 11 ब्राह्मणांना पंचपक्वान्यांचे जेवण घातले. मला वाटतं ताई, सुकुमार म्हणाला, अंगणात शहाबाजी फरशा बसवण्यापेक्षा पेवर स्टायलिश फरशा बसवल्या तर त्यामुळे घराचं अंगण अधिक उठावदार होईल. पेवर्स? फडक्यांनी दचकून विचारलं, आता ह्याला पे किती करायचे रे? तुमचा हा कंजूस मक्खीचूस स्वभाव बदला राव आता, सुकुमार त्रासिक चेहरा करून म्हणाला. प्रत्येक ठिकाणी घासाघीस करता म्हणजे काय? स्वतःच काहीतरी स्टेटस ठेवा. सुकुमार याच्या बोलण्याला सौभाग्यवतीने मान हलवून दाद देताच फडके गप्प बसले. त्यानंतर मग तर काय त्याला चेवत चढला. अंगणासाठी पेवर्स फरशा, घरातल्या खोल्यांसाठी वेगळ्या टाईल्स, शिवाय प्लंबिंगसाठी पाईप बदलणे, बारीक स्क्रू नट बोल्ट, पाण्याच्या 2 नव्या मोठ्या टाक्या, सिमेंट वाळू चुना विटा मजुरी बांधकाम, टँकरचं पाणी, अशी भली मोठी यादी सुकुमारने फडके यांना दिली आणि म्हणाला, भाऊजी ही यादी फक्त तुमच्या अवलोकनार्थ आहे. खर्च वाढू शकतात, फक्त पैसे भरा. माल कुठून घ्यायचा, त्याचं ट्रान्सपोर्टेशन, मजुरी, गवंडी, मिस्त्री, महापालिकेची परवानगी, या सगळ्या गोष्टी मी बघतो. बायकोच्या चेहऱ्याकडे पाहून फडके कसानुसा चेहरा करत म्हणाले, बजेट फार वाढवू नका म्हणजे झालं. भाऊजी, बांधकाम पुन्हा पुन्हा होत नाही आणि रेट सारखे वाढतायत. वाळू काळ्या बाजारात न घ्यायला लागते. किती दिवस राहणार असल्या जुन्या शहाबादी फरशांच्या घरात? एनिवे, काळजी करू नका, सगळं पॅकेज मी बरोबर हँडल करतो. तूर्त ऍडव्हान्स म्हणून मला 3 लाख रुपये द्या. 3 लाख रुपये घेऊन सुकुमार गेला. दुसऱ्या दिवशी मजूर आले. 6 तासात त्यांनी घरासमोरच्या अंगणातील जुन्या फरशा उचकटल्या आणि चहा पिऊन जे गेले ते तिकडेच. सुकुमारने नंतर तब्बल 1 आठवड्यानंतर तोंड दाखवले. कशासाठी? कामासाठी मजूर मिळत नाही हे सांगण्यासाठी. पुन्हा आठवड्याभर काम लांबवले. तोपर्यंत घरातल्या उचकटलेल्या फरशा तशाच होत्या. चालू घरात बांधकाम काढले की काय ताप असतो याचा विदारक अनुभव फडक्यांना येऊ लागला. टॉयलेटमध्ये कमोड बसवणार हे समजताच कॉलनीतले कवी डुचकळकर तिथे आले आणि सूचकपणे हसत म्हणाले, टॉयलेटमध्ये कमोड कशाला बसवता? ती व्यवस्था सर्वांना जमत नाही. तुमच्या पुस्तकांचं कुठवर आलंय हो? कवी डुचकळकर यांना कटवण्यासाठी फडके यांनी विषय बदलला. तेव्हा फडके यांच्या घरातल्या उचकटलेल्या फरशांवर उभं राहून कवींनी त्यांच्या आगामी काव्य संग्रहातल्या ओळी वाचून दाखवल्या. पण या कवितेवर फडके यांनी केलेला भयंकर चेहरा बघून कवी डुचकळकर यांनी घरातून काढता पाय घेतला. घरातल्या बांधकामामुळे सगळ्या वस्तूंच्या जागा बदलल्या होत्या. स्वयंपाकघर गच्चीवर, बाथरूम टॉयलेटची जागा बंद, पलंग कंपाऊंड वॉलच्या बाहेर, दाढीचं सामान देवाऱ्याखाली, दात घासायचा ब्रश आणि टूथपेस्ट, अंघोळीचा साबण सगळं जिन्यामध्ये, घरात सिमेंट वाळूचा धुरळा. अशा वातावरणात फडकींनी 4 महिने काढले. 4 महिन्यात घराचं नूतनीकरण होऊन फडके यांनी खर्चाचं एस्टिमेट काढलं. घराच्या ज्या रिन्युएशनसाठी पिसाळे यांनी 5 लाख रुपये सांगितले होते त्याच कामासाठी सुकुमारनी 11 लाख रुपये घेतले. ते पाहून अजिबात गडबडून न जाता सौभाग्यवती फडके नवऱ्याला बदामाचा शिरा देऊन म्हणाल्या, बांधकाम साहित्यात देखील खूप व्हरायटी असते. नटबोल्ट पासून सिमेंटचा दर्जा यात फरक असतो. त्यात गवंड्याची मजुरी, पाणी पुरवठा, पाईपचा दर्जा, प्लंबिंग, इलेक्ट्रिसिटीचं काम हे सगळं बघायला लागतं.
अगं पण 5 लाखाचे 11 लाख झाले म्हणजे काय? यामध्ये तुझ्या भावाचं कमिशन किती? एवढं बांधकाम साहित्य आणलं पण एक पावतीही तुझ्या भावानी दिली नाही मला. कसलं कांड हे? नवऱ्याच्या नेमक्या प्रश्नाला उत्तर न देता सौभाग्यवती फडके यांनी ओठ चावून फक्त पदर मागे पुढे केला तेव्हा त्यांचा मूड बघून फडके यांचं तोंड बंद झालं. नूतनीकरण झालेल्या घरातलं सगळं सामान मुलांच्या मदतीने फडके यांनी लावून घेतलं. नवीन महागड्या पेवर फरशा बसवल्याने अंगण नुसतं चमकून दिसत होतं. त्या अंगणातल्या रोपांच्या कुंड्या त्यांनी व्यवस्थित लावून घेतल्या. 8 दिवसात सर्व काही सुरळीत झालं. पण फडके यांचे पापग्रह स्वस्थ बसणारे नव्हते. 1 महिन्यानंतरच महापालिकेची नोटीस त्यांना मिळाली. त्याचा सारांश असा होता की महागड्या पेवर फरशा टाकून फडके यांनी आपल्या घराचं जे अंगण चकाचक केलंय, पण त्या अंगणाच्या जमिनी खालूनच महापालिकेची जलवाहिनी गेली होती. ती जलवाहिनी गेल्या 27 वर्षात बदललेली नव्हती. त्यामुळे परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा वाढलेला होता. अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे अंगण उचकटून टाकावे लागणार असल्याची भयंकर नोटीस बघून फडके यांच्या डोळ्यासमोर तर काजवेच चमकले. असल्या विध्वंसक बाबतीत सरकारी यंत्रणा खूप वेगाने काम करते. महापालिकेचे कामगार अतिशय तत्परतेने फडके यांच्या घरी दुसऱ्याच दिवशी सकाळी आले आणि त्यांनी काही न बोलता नवं अंगण उचकटायला सुरुवात केली. घराचं नूतनीकरण तर केलं, पण त्याची शांती का केली नाही असं ओठाला अंगठा लावून खवचटपणे विचारणाऱ्या कॉलनीतल्या उपद्व्यापी शामरावांना सध्या फडके शोधत आहेत. श्रोते हो, आजची कथा तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मी पुन्हा एक विनोदी कथा घेऊन येईन. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.